नमस्कार, मी संजय आवटे. कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. बुडत्याचा पाय खोलात अशी म्हण आहे ना. अजित पवारांकडे पाहिलं की मला ते अगदी पटतं. बुडत्याचा पाय खोलात. खरं म्हणजे एवढं सगळं उत्तम चाललेलं होतं. असं असताना अजित पवारांनी हा निर्णय का घेतला असा प्रश्न अनेकांना पडतो. कारण ईडी आणि काय वगैरे अशा कुठल्याही भीतीपोटी अशा प्रकारचा निर्णय घेण्याची काही आवश्यकता नाही. पण अजित पवारांनी चुकीचे निर्णय वारंवार घेतलेले आहेत. मला हे कळत नाही की मला आठवतं 2019ची जेव्हा विधानसभा निवडणूक आता घोषित होणार अशी अवस्था होती आणि बऱ्यापैकी वातावरण हे एकतर्फी भाजपच्या बाजूने होतं. तेव्हा शरद पवारांनी ते वातावरण बदलून टाकलं. ते एका गोष्टीमुळे, एका घटनेमुळे त्यांना ईडीची नोटीस आली आणि ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय शरद पवारांनी घेतला आणि राज्यभर एकच माहोल तयार झाला. स्क्रीनवर फक्त शरद पवार वगैरे असं सगळं सुरू होतं. खरं म्हणजे विधानसभा निवडणूक सगळा तो माहोल होता, वातावरण होतं आणि त्या वातावरणामध्ये एकूणच विरोधकांना स्क्रीन मिळत नव्हती. स्क्रीनवर फक्त भाजपचे नेते होते आणि विरोधी पक्ष कुठेच नव्हता. पण शरद पवारांनी त्या दिवशी पूर्ण दिवसभर स्क्रीनचा ताबा घेतला आणि शरद पवार एवढं सगळं सुरू झालं होतं. त्याच दिवशी अजित पवारांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि ते गायब झाले. स्क्रीनवरचे शरद पवार गेले आणि मग अजित पवार कुठे गेले, अजित पवार बेपत्ता असा प्रकार सुरू झाला. तो हेतूतः कोणीतरी केला होता असं वाटण्याला जागा आहे. त्यानंतर दुसरी चूक अजित पवारांनी जी केली ती म्हणजे अर्थातच पहाटेचा शपथविधी. पहाटे शपथविधी केला, कोणालाही माहिती नाहीये. आणि अजित पवार देवेंद्र फडणवीसांसोबत गेले, सरकार स्थापन केलं. त्यांना असं वाटलं होतं की सरकार टिकेल, पण हे सरकार टिकलं नाही. मुळामध्ये काय आहे, भाजप काही करू शकतं अशा प्रकारचा आत्मविश्वास भाजपच्या समर्थकांपेक्षा सुद्धा अनेकदा विरोधकांना जास्त असतो. दे कॅन डू एनी डॅम थिंग, दे विल मॅनेज, दे विल मॅनिप्युलेट अशा प्रकारचा काहीतरी प्रकार होता. आणि त्यामुळे हे सरकार आपण स्थापन केलेलं आहे, ते सरकार अवैध आहे, पण तरी सुद्धा हे सरकार टिकेल आणि आपलं उपमुख्यमंत्री पद शाबूत राहील अशी खात्री अजित पवारांना होती. प्रत्यक्षात मात्र अजित पवारांसोबत गेलेले एक आमदार परत आले आणि शेवटी अजित पवार सुद्धा स्वतः स्वगृही परतले. आता ते परतल्यानंतर खरं म्हणजे तोपर्यंत महाविकास आघाडी सरकार स्थापन झालेलं होतं. तेव्हा सरकार स्थापन झालं. जेव्हा शपथविधी झाला मंत्र्यांचा, त्या पहिल्या मंत्र्यांमध्ये अजित पवार नव्हते आणि अजित पवार परत आल्यानंतर त्यांना मंत्रीपद दिलं जाईल असं वाटलं होतं. पण उपमुख्यमंत्री पद मात्र देऊ नये असा एक सूर होता. पण तरी सुद्धा माहिती नाही काय झालं, पण शरद पवारांनी त्यांना उपमुख्यमंत्री पद सुद्धा दिलं. खरं म्हणजे ते अजित पवारांसाठी फार मोठं जीवदान होतं. कारण मुळामध्ये 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर ज्या प्रकारचं वातावरण तयार झालं महाराष्ट्रामध्ये, त्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे खलनायक झाले. भाजप एका अर्थाने खलनायक झाली. पण त्या सगळ्या क्राईम मध्ये अजित पवार होतेच. ही वॉज पार्टनर इन क्राईम असं सगळं होतं. पण तरी सुद्धा अजित पवारांना माफ केलं गेलं आणि अजित पवारांनी त्यांच्या खास शैलीमध्ये काही घडलंच नाही जसं काही अशा प्रकारे वातावरण तयार केलं आणि अजित पवारांना लोकांनी माफ केलं, स्वीकारलं आणि अजित पवार पुन्हा काम करू लागले. महाविकास आघाडीमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार काम करू लागले. हे सगळं छान चाललेलं होतं. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि पुन्हा विरोधामध्ये जाण्याची वेळ आली. त्याच्यानंतर मात्र अजित पवारांनी भाजपसोबत जाऊन पुन्हा उपमुख्यमंत्री पद पदरात पाडून घेतलं, हे खरं आहे. पण त्यामध्ये काय काय झालं, एक म्हणजे अजित पवारांची प्रचंड नाचक्की झाली. ज्या प्रकारचा निर्णय त्यांनी घेतला, शरद पवारांना या वयामध्ये सोडून जाणं, भाजपसोबत जाणं, तुमचा आदर्शवाद काय, त्यांचा आदर्शवाद काय, तुम्ही कसे काय सोडून गेलात, या प्रकारे. शिवाय हा अप्रामाणिकपणा लोकांना अजिबात आवडला नाही. ही तोडफोड अजिबात आवडली नाही. शरद पवारांच्या बद्दल सहानुभूतीची मोठी लाट तयार झाली. तिकडे उद्धव ठाकरेंच्या बद्दल सहानुभूतीची लाट तयार झाली. पण उद्धव ठाकरेंना सोडणारे एकनाथ शिंदे होते, त्यामुळे तो संताप उलट पक्षी वेगळा होता. इथे मात्र शरद पवारांना अजित पवारांनी सोडलं, सख्या पुतळ्यांना सोडलं. जे अजित पवारांना शरद पवारांनी घडवलं, वाढवलं, इथपर्यंत नेऊन पोहोचवलं. शरद पवार वगळता अजित पवारांची एकूण क्षमता काय, पण अजित पवार इथपर्यंत पोहोचले कारण एका अर्थानं शरद पवारांनी आपला राजकीय वारस म्हणून अजित पवारांना सगळं दिलं, सगळं स्थान दिलं, सगळी पदं मिळाली. तरी सुद्धा अजित पवारांनी शरद पवार या वयामध्ये असताना हा निर्णय घेतला. त्यामुळे अजित पवारांच्या बद्दल मोठा संताप तयार झाला. जो संताप म्हणजे पहाटेच्या शपथविधीनंतर देवेंद्र फडणवीसांच्या अनुषंगानं संतापाची लाट तयार झाली, पण तो संताप अजित पवारांपर्यंत तेव्हा पोहोचला नव्हता. कारण अजित पवार वेळीच परत आले, माफी मागितली आणि सगळं प्रकरण मिटलं. इथे मात्र आता अजित पवारांच्या बद्दल संतापाची लाट तयार झाली. एवढंच नव्हे, अजित पवार शरद पवारांच्या बद्दल नको ती विधानं करू लागले. नंतर त्यांना कळालं
की असं करून चालणार नाही आणि असं केल्यामुळे आपल्यालाच फटका बसतोय, आपल्याला तोटा होतोय, त्यामुळे त्यांनी ही विधानं कमी केली. पण एकूणच अजित पवारांच्या सोबतचे सगळे कार्यकर्ते आणि त्यांचे मंत्री हे सगळेच नाराज होते. म्हणजे छगन भुजबळ तर वारंवार असं असं बोलतायत की जणू काही त्यांनी आता म्हणजे भाजप सोबतची साथ सोडून दिलेली आहे, अशा भाषेमध्ये छगन भुजबळ वारंवार बोलतायत की कुठल्याही क्षणी ते त्या सगळ्यातून बाहेर पडू शकतात, अशा प्रकारे त्यांची भाषा आहे. बाकीचे मंत्री दिलीप वळसे पाटील या पूर्ण निवडणूक काळामध्ये प्रचारामध्ये दिलीप वळसे पाटील कुठेच नव्हते. ते आजारी होते हे सांगितलं जात आहे, त्याचा आजारपण नक्की काय आहे ते बघितलं पाहिजे. पण दिलीप वळसे पाटलांना हे माहिती होतं की या निवडणुकीमध्ये आपल्याला शरद पवारांच्या संदर्भात काही बोलता येणार नाही, बोलता कामा नये. ही भूमिका सगळ्यांनीच घेतली. सगळ्यांच्या लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजित पवारांना जेव्हा सुनेत्रा पवारांना उभं करावं लागेल असं ठरलं किंवा असं सांगितलं गेलं, तेव्हा मोठी अडचण अजित पवारांची झाली होती. कारण सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे हा सामना काही सोपा असणार नाही हे त्यांना माहिती होतं. पण उभं करावं लागलं आणि उभं केल्यानंतर मग अजित पवारांना ज्या प्रकारे काम करावं लागलं, ज्या प्रकारे त्यांची दमछाक झाली, म्हणजे मुळामध्ये असंतोष होताच अजित पवारांच्या बद्दल. पण आता सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे या संघर्षामध्ये अजित पवारांच्या बद्दलचा असंतोष आणखी मोठ्या प्रमाणामध्ये वाढला. तर लोकांच्या मनामध्ये शरद पवारांबद्दल सहानुभूती होती. सुप्रिया सुळे यांच्या प्रतिमेविषयी, त्यांच्या एकूण कामाविषयी लोकांचं मत चांगलं होतं. असं असताना अजित पवारांनी जो निर्णय घेतला सुप्रिया सुळेंच्या विरोधामध्ये सुनेत्रा पवारांना उभं करण्याचा, त्यानंतर अजित पवारांबद्दल असंतोष आणखी वाढत गेला. आत्ता अवस्था अशी आहे की अजित पवारांचं एक व्यक्तिमत्व असं आहे की अजित पवारांना बाकी काही ठीक आहे, पण सत्तेशिवाय अजित पवार राहू शकत नाहीत. ते प्रचार करताना त्यांचे जे प्रमुख मुद्दे होते, त्या प्रमुख मुद्द्यांपैकी एक मुद्दा कायम काय होता, विकास करायचा असेल तर सत्ता आवश्यक असते. अरे सत्ता आवश्यक असते म्हणजे जशी काही भाजपची सत्ता ही आयुष्यभर राहणारच आहे आणि पूर्णपणे अमरपट्टच आहे. सत्ता असते बरोबर आहे, सत्ता येते सत्ता जाते, पण तुमचं काम तुम्हाला करावंच लागतं. याचा अर्थ ज्या क्षणी सत्ता जाईल त्या क्षणी तुम्ही काम करू शकणार नाही असं आहे का? शरद पवारांकडून अजित पवार बरंच काही शिकले, पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा ते विसरले. ते म्हणजे शरद पवारांच्या पूर्ण राजकीय करिअरमध्ये ते विरोधक म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केलेलं आहे. त्यामुळे विरोधामध्ये असताना सुद्धा राजकारण करता येतं, किंबहुना विरोधामध्ये असताना अधिक सकस राजकारण करता येतं, हे अजित पवारांना माहिती नाही. अजित पवारांना मंत्रिपद पाहिजे आणि मग ते मंत्रिपद ते नीटपणे जे काही असतं त्या चौकटीमध्ये सांभाळतात, हा मुद्दा वेगळा. पण त्यासाठी सत्ता मिळवणं, पक्ष वाढवणं, संघटन करणं हे अजित पवारांच्या गावी नाही, अजित पवारांना शक्य नाही. आणि त्यामुळे आत्ता अशी अवस्था आहे, जो निकाल आता समोर येतोय त्यामध्ये सगळ्यात वाईट अवस्था महाराष्ट्रामध्ये कोणाची असेल तर ती अजित पवारांची आहे. म्हणजे तुम्ही गंमत बघा की मुळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला, अजित पवार वेगळे झाले, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं 10 जागा लढवल्या आणि आता अशी अवस्था आहे की जवळपास 6-7 जागांवर शरद पवारांचे उमेदवार जिंकू शकतात. त्यांची एकूणच कामगिरी चांगली आहे. कदाचित 8-9 जागा सुद्धा शरद पवारांचे उमेदवार जिंकू शकतात. याच्या उलट अजित पवारांचं मात्र फक्त एक उमेदवार रायगडमध्ये सुनील तटकरे जिंकतायत एवढं चित्र आहे. याचा अर्थ असा की एकीकडे अजित पवारांना 1 जागा आणि शरद पवारांना 8 जागा असं उद्या झालं. 1 जागा आणि 10 जागा असं झालं मग तर काही विचारायलाच नको. पण 1 विरुद्ध 9, 1 विरुद्ध 8, 1 विरुद्ध 10 अशा प्रकारे जर निकाल आला आणि तो येणारच आहे, तर अजित पवारांची अवस्था काय होईल? की माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे असं अजित पवार म्हणतायत, पण प्रत्यक्षात मात्र तुमच्याकडे चिन्ह आहे, तुमच्याकडे पक्ष आहे आणि तरीही तुमच्याकडे तुमचा खासदार मात्र एकच आहे. याचा अर्थ अजित पवारांचं महत्त्व तर कमी होईलच. एवढंच नव्हे, जे अजित पवार इतरांना सांगायचंय, तुला आमदार कोणी केलं, मी केलं, तुला खासदार कोणी केलं, मी केलं, त्या अजित पवारांची गोची अशी झालेली आहे की त्यांना मुलाला खासदार करता आलं नाही आणि त्यांना पत्नीला पण खासदार करता आलं नाही. पार्थ पवार मागच्या निवडणुकीमध्ये 2019 मध्ये मावळमधून उभे राहिले आणि पराभूत झाले, मानहानिकारक असा पराभव झाला. या निवडणुकीमध्ये त्यांची पत्नी सुनेत्रा पवार उभे आहेत आणि सुनेत्रा पवारांचाही पराभव होतोय. आता पत्नीला ज्यांना विजयी करता येत नाही, मुलाला ज्याला विजयी करता येत नाही, असा माणूस मी तुम्हाला आमदार करतो आणि खासदार करतो हे कुठल्या भाषेत सांगणार आहे? त्यामुळे मुळामध्ये अजित पवारांचं एकूण जे महत्व आहे ते बऱ्यापैकी कमी होईल या निवडणुकीमुळे, हा एक भाग आहे. दुसरं असं, अजित पवारांची बार्गेनिंग पॉवर ही जवळपास संपून जाणार आहे. ज्याचा एक खासदार निवडून येतो त्याची एकूणच आघाडीमध्ये म्हणजे त्या युतीमध्ये काय बार्गेनिंग पॉवर असणार आहे, त्याचं महत्व काय असणार आहे? येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जेवढ्या जागा दिल्या जातील तेवढ्या जागा लढवणं एवढंच अजित पवारांच्या हातात आहे. अजित पवार आता काही सांगू शकत नाहीत की मला हे हवं आहे. अजित पवारांचा स्वभाव आहे, अजित पवार त्यांना जे हवं ते करतात. आणि अजित पवारांचं एकूण चालायचं सुद्धा, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना अजित पवार म्हणजे शरद पवारांच्या सोबत असताना अजित पवारच पक्ष चालवायचे, अजित पवार म्हणतील ते घडायचं.
अजित पवारांना त्या अर्थानं स्वातंत्र्य पण होतं, अधिकार होते, त्यांचा दबदबा होता, रुबाब होता. हे सगळं असताना अजित पवार सोडून भाजपसोबत गेले आणि आता त्याची देहबोली ज्या प्रकारे झालेली आहे, म्हणजे मुळामध्ये उपमुख्यमंत्री ते आहे, देवेंद्र फडणवीस पण उपमुख्यमंत्री आहे, पण फाईल्सचे अधिकार कोणाकडे आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे अजित पवारांना मुळातच ज्या प्रकारे काम करायची सवय होती त्या प्रकारे ते काम करू शकत नाहीत उपमुख्यमंत्री असून सुद्धा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता हा निकाल लागल्यानंतर तर त्यांचं महत्त्व त्या अर्थानं खूपच कमी होत जाणार आहे की ज्याच्याकडे एक खासदार आहे त्याला किती महत्त्व द्यायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं यासाठी आहे कारण विधानसभेची निवडणूक आता तोंडावर आहे आणि विधानसभा निवडणुकीमध्ये 3 महिन्यांमध्ये विधानसभेची निवडणूक आहे. या विधानसभा निवडणुकीचा निकाल जो लागणार आहे त्या निकालावर या निकालाचा परिणाम फार मोठ्या प्रमाणात होणार आहे. आणि अर्थातच मुळात त्या निवडणुकीमध्ये जे जागांचं वाटप होईल त्यामध्ये सुद्धा आत्ताच्या जागा हा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. आता दिसतंय असं की ज्या प्रकारच्या जागा या निवडणुकीमध्ये, लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मिळालेल्या आहेत, याचा अर्थ असा आहे की अशा प्रकारचा परफॉर्मन्स कायम राहिला तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं सरकार येऊ शकतं. आणि गंमत म्हणजे शरद पवारांचा स्ट्राईक रेट फारच चांगला आहे. उद्धव ठाकरेंनी 21 जागा लढवल्या आणि बऱ्याच जागा ते जिंकतायत. सगळ्यात कौतुक आहे काँग्रेसचं 10-11 जागा जिंकल्या तरी आश्चर्य वाटू नये. मी कदाचित सर्वाधिक जागा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस जिंकू शकतं अशी एकूण आता स्थिती आहे. ज्या काँग्रेसला अनेकदा अंडर एस्टिमेट केलं जातं किंवा केलं गेलं, ती काँग्रेस ही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये कदाचित अधिक जागा लढवेल आणि उद्या काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला तरी आश्चर्य वाटू नये असं एकूण असणार आहे. पण एकूण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होणार, महाविकास आघाडीचं सरकार येणार असे एकूण सगळं चित्र आहे. अशा वेळी अजित पवारांची भूमिका काय असणार आहे? म्हणजे आपण गेलो भाजपसोबत आणि लोकसभा निवडणुकीमध्ये हे चित्र आलं, हा निकाल आला, म्हणजे असं नाही की केवळ अजित पवारांनाच कमी जागा मिळाल्या, भाजपला सुद्धा या निवडणुकीमध्ये सगळीकडेच म्हणजे महाराष्ट्रात तर फारच कमी जागा मिळाल्या. भाजपचा दावा असा होता की स्ट्राईक रेट जो आहे तो घटक पक्षांचा, मित्र पक्षांचा चांगला असला पाहिजे, पण त्याच निकषाचा विचार केला तर भाजप सुद्धा आता खूप मागे पडलेला आहे. भाजपकडून ज्या जागा भाजपला अपेक्षित होत्या त्या जागा मिळवण्यात भाजपलाही यश आलेलं नाहीये. त्यामुळे भाजपची पण कोंडी झालेली आहे, अजित पवारांची कोंडी त्याहून अधिक झालेली आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जेव्हा जागा वाटपाचा मुद्दा असेल तेव्हा अजित पवारांना अगदीच कमी जागा मिळतील हा एक भाग आहे. आणि दुसरं असं, एवढं करूनही त्या निवडणुकीमध्ये यश मिळेल अशी शक्यता जवळपास नाही. अशा वेळी अजित पवारांची सत्ता गेलेली आहे. अजित पवारांच्या बद्दल असंतोष, संताप बऱ्यापैकी आहे. जे अजित पवार हे खरोखरच बाग होते, त्या अजित पवारांचं नक्की काय झालंय हा विचार केला पाहिजे. काय होणार आहे पुढे हाही विचार केला पाहिजे. कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 3 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट अशी की आता अजित पवारांकडे पाहताना यांचा फक्त एक खासदार निवडून आला आणि स्वतःची पत्नी पराभूत झाली, अगोदर मुलगा पराभूत झालाच होता असं म्हटलं जाईल. आणि देशपातळीवर सुद्धा अजित पवारांना बारामतीची जागा जिंकता आली नाही, ते जायंट किलर ठरू शकले नाहीत. त्यामुळे त्यांचं एकूण महत्त्व काय याबद्दल पण चर्चा होईल, हा पहिला भाग. दुसरं असं की लोकसभेला जागा एकच असल्यामुळे विधानसभेच्या जागा वाटपावर त्याचा निश्चितपणे परिणाम होईल. तिसरं जे आहे की लोकांच्या मनामध्ये अजित पवारांच्या बद्दल जो असंतोष आहे, जी नाराजी आहे, संताप आहे, विश्वासघात केल्याची भावना आहे, ती भावना कायमच आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता अजित पवारांना आपलं नवं राजकारण विकसित करायचं आहे आणि अजित पवारांना कायम सत्ता हवी असते. सत्ता नसेल येणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर तर अजित पवारांचं महत्त्व काय असणार आहे, अजित पवार नक्की काय करू शकणार आहेत, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा अजित पवारांच्या समोर असणार आहे. अजित पवारांचं राजकारण पूर्णपणे संपेल का? अजित पवार राजकारणातून संपून जातील का? हा पण प्रश्न पडावा इतकं आत्ताचं चित्र वाईट आहे. त्यावर एकच मार्ग असू शकतो, ते म्हणजे पुन्हा तेच करणं जे त्यांनी पहाटे शपथ घेतल्यानंतर केलं होतं. शांतपणे माफी मागून पुन्हा काकांकडे येणं आणि मी चुकलो, मी तुमच्या सोबत आहे असं म्हणणं हा कदाचित एक मार्ग असू शकतो. पण हा सुटकेचा मार्ग त्यांना वाटला तरी आता ते दोन्ही बाजूनी होईल का हे बघितलं पाहिजे. मुळात अजित पवार असं करतील का, त्यांना तसं करणं शक्य आहे का हे बघितलं पाहिजे. आणि दुसरं, आता अजित पवारांना माफ करून त्यांना पुन्हा परत घेतलं जाईल का, आणि परत घेतलं तर इकडे सुद्धा तीच सन्मानाची वागणूक पूर्वीसारखी आता मिळेल का? त्यामुळे तिकडे मानहानी आहे आणि इकडे पुन्हा येण्याचा निर्णय घेतला तरी सन्मान असेलच असं नाही. पण मला असं वाटतं की अजित पवारांना पुन्हा परत यावं लागेल. परतीचे दोर तसे कापले गेलेत की नाही मला माहिती नाहीये, पण परत येण्याशिवाय अजित पवारांच्या समोर दुसरा मार्ग असणार नाही सुटकेचा. त्यांना तेवढंच करता येणं शक्य आहे.
एकनाथ शिंदेच्या बद्दलची गोष्ट वेगळी आहे. एकनाथ शिंदे वेगळे झाले, शिवसेना फुटली, एकनाथ शिंदेने जागा कमीच मिळणार आहेत उद्धव ठाकरेंपेक्षा, त्यामुळे खरी शिवसेना ही उद्धव ठाकरेंची आहे असाच कौल या निवडणुकांचा असणार आहे, हाही मुद्दा वेगळा. पण एकनाथ शिंदेना किमान मुख्यमंत्री पद तरी मिळालं, त्यामुळे ठीक आहे, काय चूक झालं बरोबर झाली असं काही झालं असेल, पण मुख्यमंत्री पद मिळालं, त्यामुळे कदाचित एकनाथ शिंदे असं म्हणतील की आपण जो निर्णय घेतला त्यामुळे मुख्यमंत्री पद मिळालं, पुन्हा सत्ता गेली तरी हरकत नाही, मग काय करायचं ते करूया. त्यांना त्यांना शिवसेना परत घेईल असं मला वाटत नाही, कारण ते संबंध ज्या प्रकारे ताणले गेलेले आहेत आणि उद्धव ठाकरेंचा जो स्वभाव आहे तो लक्षात घेता मला असं वाटतं की एकनाथ शिंदेंना पुन्हा शिवसेनेमध्ये प्रवेश मिळेल या उद्धव ठाकरेंच्या, असं मला वाटत नाही. त्यामुळे पुन्हा परत येण्याचा रस्ता एकनाथ शिंदेसाठी खुला आहे असं काही मला वाटत नाही. आणि एकनाथ शिंदे त्यांचं एक जी स्पेस आहे त्या स्पेसमध्ये राजकारण करत राहतील, कल्याण ठाणे आणि त्या स्पेसमध्ये राजकारण करत राहतील. शिवाय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी असते की अशा प्रकारचा पण एक पक्ष, अशा प्रकारचे पण एक नेता, हे सगळं चालू शकतं. त्यामुळे एकनाथ शिंदेना कदाचित त्यांचं राजकारण आक्रसेल पण पूर्णपणे संपणार नाही. अजित पवारांच्या केसमध्ये मात्र अजित पवार पुन्हा परतले नाहीत तर अजित पवारांचं राजकारण पूर्णपणे संपू शकतं अशी अवस्था आहे. अजित पवार काय करतील माहिती नाहीये, पण मला असं वाटतं की आत्ता अजित पवारांवर आलेली ही वेळ जी आहे ती वेळ फार वाईट आहे आणि ते आव्हान अजित पवार कसं पेलणार, कसं परतवून लावणार यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. एनिवे, तुम्हाला काय वाटतं? जे वाटतं ते कमेंटमध्ये लिहा. बाकी बोलत राहू, भेटत राहू.